तुम्हाला जाळपोळ करून आणायची षड्यंत्र कडू आणि आमच्यावर ढकलायचं, ही दुटप्पी भूमिका आणि ही त्यांची अपमानास्पद वागणूक समाजाला दिलेली ही समाजाला मान्य नाही. मराठ्याशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही. मराठ्यांविषयी आकश आहे, द्वेष आहे प्रचंड. त्यांच्या पोटात ठासून मराठा द्वेष भरलेला आहे. मराठ्यांच्या लेकराला त्यांना मोठं नाही करायचं. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत. दादा, आपण आता 27 ऑगस्टला मुंबईकडे कूच करणार आहात. सगळीकडे तुमचा दौरा सुरू आहे, कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? आता तुम्हाला काही सांगायची गरज नाही प्रतिसाद कसा आहे, कारण मीडियाने स्वतः बघितल्यावर त्यांना खोटं बोलणं अवघड आहे. कारण त्यांना जर म्हणलं लय गर्दी होती आणि ती जर खोटं निघलं तर मीडियालाच सकाळपासून माहिती आहे की आम्ही आता हे आमची सारखीच बैठक सुरू आहे. सकाळपासून बसले, आणखी जेवलो पण नाही. मराठा समाज लय येणार आहे मुंबईत, लय म्हणजे अति मराठा समाज येणार आहे. कारण आम्हाला काय केलं, अपमानित केलं, आम्हाला खवळून घेतलंय. माझी एवढी मोठी बलाढ्य जात असून सुद्धा तिला हिणवलं गेलं. म्हणजे ज्या मराठ्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबाला सत्ता दिली त्यांच्या तोंडातून वाक्य गेले. काय असतं बघा, एखाद्याच्या मंत्र्याच्या पोटात जर द्वेषाचे विचार असले ते दम नाही खात. नेत्याला ते मान्यच नाही, एक ना एक दिवस ते बाहेर पडते. त्यांनी गोव्याला अधिवेशन घेतलं त्यांच्याच पक्षातल्या काही ओबीसी बांधवाच, तर तिथं ते बोलून गेले त्या अधिवेशनात की मी ओबीसीचं काम करणार. तुम्ही ओबीसीचं काम करणार, मराठ्याचं कोण करणार? ही दुटप्पी भूमिका आणि ही त्यांची अपमानास्पद वागणूक समाजाला दिलेली ही समाजाला मान्य नाहीये. समाजाच्या लक्षात आलं, आपण सत्ता दिली कारण मराठ्यांनी सत्ता दिली. मराठ्याशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही. मग मराठ्यांनी दिली, इतक्या लवकर उलटले मराठ्यावर. बरं, तिथं नेदम खाल्ला. पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला त्यांना. मीच लातूरला मुख्यमंत्र्यांना मीच न्यूज 18 लोकमतला त्यांना प्रश्न विचारला. मनोज दादा जरांगे पाटील आता 27 तारखेला मुंबईला जाणार आहेत. मुंबई ब्लॉक होण्याची शक्यता आहे, तुमचं काही नियोजन वेगळं प्लॅनिंग आहे का असं त्यांना विचारलं. तर त्यांचं असं म्हणणं आलं की पोलीस आता कायद्यानं काम करेल. तुम्हीच विचारलं म्हणल्यावर बरं झालं, मग तुम्ही साक्षीदार झाले. कारण ही प्रमुख व्यक्तीची, संविधानाच्या पदावर बसलेल्या मुख्य माणसाची ही भूमिका नसायला पाहिजे. आपण सामंजस्यानं गोडी गुलाबीनं कसा प्रश्न हाताळता हे काम राज्याच्या प्रमुखाचं असतं. आणि जो माणूस संविधानाच्या मुख्य पदावर बसलाय, पालकत्व स्वीकारलंय, त्याची ही भाषा नसते. पोलिस बघून घेते म्हणजे काय काय करते, धमकी द्यायला लागले, तुम्हाला जाळपोळ करून आणायची षड्यंत्र कडू आणि आमच्यावर ढकलायचं. म्हणजे अंतर्वालित केला ते डाव करायचा का देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा? आमचे शांततेत लोक मुंबईत गेलेत मागच्या वेळेस, आम्ही राज्याला नाही देशाला सिद्ध करून दिले. आम्ही शांततेत गेलो आणि शांततेत आलो. देवेंद्र फडणवीस साहेब असं ओबीसीच्या मंचावर जातात, कधी तुम्ही प्रयत्न असा केला नाही का की फडणवीसांना मराठा समाजाच्या मंचावर सुद्धा आणावं, त्यांच्याशी चर्चा करावी थेट? आयबीन लोकमतला प्रामाणिकपणे सांगतो, कधी खोटं बोलत नाही. माझ्या मराठ्यांनाही माहिती आहे, पत्रकार बांधवांनी 2 वर्ष साथ दिली आम्हाला, त्यांनाही माहिती आहे माझा स्वभाव. फडणवीस साहेबाला सह 288 आमदार, खासदार, मंत्र्यांना आम्ही फोन करून सांगितलं होतं की तुम्ही अंतरवालीले, आम्हाला तुमच्याशी बोलायचं. आम्हाला आडमुठं समजू नये. मुंबईत का चालले याच्या अगोदर मी 2 महिन्यापूर्वी हा प्रयोग केलाय की फडणवीस साहेब तुम्ही या, आम्हाला तुमच्याशी आमच्या गोरगरीब लेकरांचं घराणं मांडायचंय, आम्हाला आरक्षण विषयात तुमच्याशी बोलायचं. तुमचं बोलणं झालं होतं? हो, बोलतोय मी. पहिल्यांदा 2 वर्षात देवेंद्र फडणवीस साहेबासह सगळ्या मंत्र्याला, खासदाराला, 288 आमदाराला फोन केले. कारण त्याचं कारण असं होतं, मला आणि माझ्या समाजाला कुणी आडमुठे समजू नये. कारण उद्या आम्ही मुंबईकडे जाणार आहेत, मराठ्याला बोलायला जागा पाहिजे. तुला बोलेल होतं का नाही चर्चेला? प्रश्न सोडा, आला का तू? नाही आला. आता मुंबईत घुसणार आम्ही. का आलं नाही तसं वाटतं तुम्हाला? द्वेष, मराठ्यांविषयी आकश आहे, द्वेष आहे प्रचंड. त्यांच्या पोटात ठासून मराठा द्वेष भरलेला आहे. मराठ्यांच्या लेकराला त्यांना मोठं नाही करायचं, मराठा समाज त्यांना मोठा होऊ द्यायचा नाही. म्हणून आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न केलेत. कारण उद्या समाजाने जर मला प्रश्न विचारला असता, 288 आमदारापैकी या मंत्र्याला फोन लावला का, आमच्या आमदाराला कम नाही लावला, तर माझं जवळ उत्तर पाहिजे होतं. त्याच्यासाठी मी 288 आमदाराला सांगितलं होतं अंतरवाली द्या. मुख्यमंत्र्यासहित पहिल्यांदा मी 2 वर्षात त्यांना स्वतःहून बोललो, मला माझ्या गरीबाच्या लेकराचा प्रश्न मार्गी काढायचा आहे, मला राजकारण नाही करायचं, माझा हट्ट आरक्षण आहे, ते द्या, आम्हाला चर्चा करायची, तुम्ही या. नाही आलं कोण. बरं, तर तुमच्यावर टीका करताना विरोधी पक्षातले असतील, सत्ताधारी पक्षातले असतील, ते असं म्हणतात की वारंवार फडणवीसांना तुम्ही लक्ष करताय. बोलायचं कोणी सांगितलं त्यांना? 7 महिन्यात काही बोललो का मी? एक शब्द फडणवीस साहेबाला एक शब्द बोललो का? नाही बोललो. तुम्ही कसं काय म्हणता मी ओबीसीचं काम करणार? मराठ्याचं कोण करणार? दलित मुस्लिमाचं कोण करणार? 18 पगड जातीचं. आणि काय केलं ओबीसीचं?
काय केलं? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका पक्षाची कधीच बाजू घेऊ नये असं जातीची, एका जातीचे तो माणूस संविधानाच्या पदावर बसलाय, त्याने एका बाजू घ्यायची गरज नाही, कारण सत्ता मराठ्यांनी दिली. आणि त्याचं कारण बी सांगतो तुम्हाला मी. मराठ्याचे जेवढे सत्तेत आहेत भाजपासहित सगळे म्हणतायत की चायला उलटच झालं. कारण त्या दिवसचा शब्द भाजप मधल्या मराठ्यांना सुद्धा काजाला लागला, मी ओबीसी साठी लढणार आणि पोलिस बघून घेते. म्हणजे ते आता म्हणालेत मला, माणसं पाठी देत काही काही जण फोनवर बोलायला भेटेत, ते म्हणतात आमचे काय कोण टाकलेले म्हणे ट्रॅपवर का कशावर, त्याच्यामुळे ते भेटेत आणि ते सांगतात तुमच्याकडे आलं की आमचे 10 लाखाचे 20 लाखाचे 50 लाखाचे काम आहे, ते लय आतल्या गाठीच आहे म्हणे, ते आमचे बिल गुतीत आहे. त्याच्यामुळं आमच्याही काळजाला लागलाय. आता आमचे लेकरं बाळा आम्हाला प्रश्न विचारते, उद्या तुम्ही सत्तेत असून आम्हाला आरक्षण कसं का नाही बाबा मम्मी विचारतील, ते मग काय उत्तर द्यायचं. इतक्या लवकर हे माणूस उलटण आम्हाला वाटलं नव्हतं म्हणे, पण आता आम्ही तुम्हाला तुमच्या सोबत दिसणार नाही, पण मुंबईत नक्की दिसू. 27 तारखेला तुम्ही मुंबईकडे कोस्टर करणारच आहात, पण त्या दरम्यान तुम्ही आता जसं सांगितलं की 2 महिन्याखाली तुम्ही फडणवीस साहेबांना संपर्क केला होता. 27 तारखेपर्यंत जर तुमचं काही बोलणं झालं त्यांच्याशी, भेटायला तुम्हाला बोलवलं तर जाणार? कोण मी? आपण नसतो जात पुढंच. आपलं आपलं मराठा. त्यांनी जर इच्छा व्यक्त केली की तुम्हाला येऊन भेटायचं, नाही, ते 27च्या आत मला अंमलबजावणी पाहिजे. मला 27च्या आत अंमलबजावणी पाहिजे. ते अशी चर्चा फिरच्या नाही, चर्चा सरसकट मराठा आणि कुणबी एक आर पाहिजे. फडणवीस साहेबांनी पुन्हा सांगतो, मराठ्याच्या नादी तुम्ही लागू नका, आणि माझ्या नादीच लागू नका, कारण मी वाटा जात नाही. तुम्ही विनाकारण आमच्या लोकांना डोचेल. कालपासून अशी लाट उसळली आता परवापासून राज्यात मराठ्यांची, इतके मराठी जाणार आहेत आता करोडोनीच मुंबईत आता, कारण त्यांनी डोचेला आम्हाला, आमचा अपमान केला ना, म्हणजे धमकी दिली ना. मुंबईत पोलीस बघतील म्हणजे काय, त्याला धमकीच माहिती. पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस, असं समीकरण आहे. कारण पोलिसाचे टप्पर आहे का, त्यांनी सांगितल्याशिवाय हाणामार करायची, आणि मराठ्याच्या पोराला हाणं एवढं सोपं आहे. आता झालं गेलं ते एकदा. आता आमच्या महिलांना मारलं गेलं तुम्ही, तरी आम्ही सहन केलं. बार एवढं सोपं नाही. राज्यात फडणवीसला पाय बी ठेवून देणार नाहीत मराठी राज्यात, आणि नेते बी संपले मग त्यांचे. तर आता 27 निमित्त गणेशोत्सव आहे, तुम्ही सांगितलं की गणपती सुद्धा तुम्ही तिथे बसवणार आहात. पूर्ण आता मुंबई जर जाम झाली तर त्याला जबाबदार कोण? जाम कस का होईल? आता आम्हाला लालबागच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जायचंय, यायचं नाही का आम्ही? सगळे जुने येते, आम्ही नाही यायचं का? ठीक आहे, सिस्टम आहे का? आता आम्ही मुंबईत न्यायासाठी चाललो, ती न्याय देणारी भूमी आहे, आमची राजधानी आहे, महाराष्ट्राचं एक अंग आहे ते, आम्ही तिथे जायचं नाही. ती कोणती सिस्टम आहे? आम्हाला एक रस्ता द्या, आम्हाला एक रस्ता द्या. मागच्या वेळेस तुम्ही मुंबईला गेलात, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी तुम्हाला मसुदा पण दिला, कागदही दिला, पण त्याची पुढे काही अंमलबजावणी झालं नाही. तसं यावेळेस तुम्ही काय काळजी घेताय? यावेळेस आम्ही सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेणार, त्याशिवाय मुंबई सोडित नसतो आणि सोडणार पण जे व्हायचं असेल ते होईल. आम्ही शांततेत जाणार, आमच्याकडून जाळपोळ दगडफेक अजिबात होणार. सगळ्या मुंबईला सहकार्य होणार, सगळी मुंबई आम्हाला सहकार्य करणार. मुंबईतले दलित मुस्लिम मराठी परप्राय काय आव्हान करणार मुंबईकरांना? काय आव्हान? सगळे बांधवांना विनंती, गरीबाचे लेकर न्यायासाठी मुंबईत यायला लागले. सगळ्यांनी तांब्याभर पाणी पाजा, गरीबाचे लेकर आहेत, आम्ही न्यायासाठी यायलो, कोणाची अडवणूक करायला नाही यायलो. तिथला कोळी बांधव असेल, तिथला आदिवासी बांधव असेल, परप्रांती असतील, दलित मुस्लिम असतील, तिथले मराठी असतील, सगळे आम्हाला आमची सेवा करणारे, साथ देणारे, तिथले मारोडे असतील, जैन असतील, ख्रिश्चन असतील, सगळे बांधव आमची सेवा करणारे गरीबांच्या पोराची. दादा, आपण लोकप्रशी संवाद साधण्यात आपले आभार. तर मनोज दादा जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की 27 तारखेला मुंबईमध्ये आम्ही खुश करणार आहोत, आणि मराठा समाजानं शांततेत राहून आंदोलन करायचे, आणि मुंबईकरांनी सुद्धा साथ देण्याचं आवाहन त्यांनी केलं. आणि जर यथाकथित मुख्यमंत्र्यांनी संपर्क केला तर 27च्या आत मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे.